श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागलेत. मागील महिनाभरापासून नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. अखेर हा तिढा आज सुटलाय. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये नाशिक लोकसभेची जागा शिवसेना लढवणार तर दिंडोरी लोकसभेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांच्या नावावर त्यांनी शिक्कामोर्तब केलाय. तर नाशिक लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दिंडोरीचा कोणी अजून उमेदवार फायनल झालेला आहे का? आमच्याकडे सगळ्यांनी मिळून नाव सुचवलेले वाघले एक शिक्षक आहेत आणि त्यांचं नाव लौकिक चांगलं आहे. त्या भागात समाजामध्ये त्यांचं नाव पक्षाच्या समोर आलेलं आणि 1 वर्षांनी आलेले. त्यामुळे महाविकास आघाडीचा तिढा आता सुटला असून महायुतीकडून नाशिक लोकसभेचा उमेदवार कोण हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद.